कटिंग अँड सिविंग चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत हल्टर नेकची ड्राफ्टिंग. त्यासाठी आपल्याला नेक घ्यायचा आहे 3.5 इंचेस. शोल्डर घेणार आहोत आपण 7 इंचेस. त्यानंतर आर्महोल घेणार आहोत 7.5 इंचेस. आता आपल्याला हे पॉईंट्स जोडून घ्यायचे आहे. चेस्ट घेणार आहोत आपण 34 इंच चेस्ट असल्यामुळे इथे आपण 8 इंच घेत आहोत आणि 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेत आहेत. लाईन्स जोडून घ्यायची आपल्याला. साडेतीन इंच वरती घेतलेला आहे नेकसाठी आणि खाली 3 इंच असा सर्कल बनवून घ्यायचा आपल्याला आणि एक राऊंड शेप देऊन द्यायचा आहे. त्यानंतर 1.25 इंच आपल्याला असं राऊंडमध्ये आपल्या राऊंड नेकला पकडून 1.25 इंच असं मार्किंग करून घ्यायची आहे. इथे आपण एक पट्टी लावणार आहोत गळ्याच्या खाली, अशी जाडसर पट्टी. आता आपल्याला आर्महोल फ्रंट आर्महोलसाठी 1 इंच वरती घेऊन आर्महोलचा शेप देऊन द्यायचा आहे. आणि आता हल्टर करायसाठी जो आपण नेक घेतलेला आहे, शेप दिलेला आहे, त्याच्या खाली 2 इंच मार्क करून आपल्या आर्महोलला अशा प्रकारे जोडून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला हल्टर कंप्लीट झालेला आहे. हा झाला आपला हल्टर नेक. आता आपल्याला पूर्ण लेंथ घ्यायची आहे टॉपची 16 इंच. 15 इंच ही लेंथ आहे प्लस 1 इंच मार्जिन घेत आहोत आपण. पूर्ण लेंथ घेतल्यानंतर आपल्याला आपल्या बस पॉईंट आणि लोअर बस पॉईंटसुद्धा द्यायचा आहे. तर बस पॉईंट आपण 10 इंचावर देत आहोत. 34 इंच चेस्ट असल्यामुळे 10 इंचावर बस पॉईंट द्यायचे आहे. आणि त्यानंतर 13 इंचावर आपल्याला लोअर बस पॉईंट द्यायचा आहे. अशा प्रकारे आपण ते पॉईंट घेऊन घेऊया. लाईन ड्रॉ करून घेऊया. आता आपल्याला डार्ट घ्यायचा आहे. तो 3.5 इंचावर आपल्याला मार्किंग करायची आहे. फोल्डपासून 3.5 इंचावर मी मार्क करते आहे आणि सरळ स्ट्रेट खाली लाईन ड्रॉ करून घेते आहे. आता इथे आपल्याला डार्ट द्यायचा आहे. डार्ट हा आपला 1.5 इंचाचा असणार. 0.75 एका साईडला आणि 0.75 दुसऱ्या साईडला. अशा प्रकारे आपण मार्क करून घेणार आहोत. झिरो 0.75 एका साईडला आणि दुसऱ्या साईडला 0.75 मार्क करून आपण आपला डार्ट अशा प्रकारे आपल्याला डार्ट तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला वेस्ट घ्यायचा आहे 5 इंच प्लस 1.5 इंच जो डार्टसाठी आपला कापड गेलेला आहे तो, आणि 2 इंच मार्जिन. अशा प्रकारे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि पॉईंट्स जोडून घ्यायचे आहे. चेस्ट लाईनसोबत वेस्ट लाईन जोडून घ्यायची आहे. इथे मी 0.75 घेतलेला आहे, म्हणजे टोटल डार्ट आहे 1.5 इंच. या बाजून तर या बाजूपर्यंत 3.5 इंचेस घेतलेले आहे. इथे मी घेतलेला आहे 5 इंचेस, म्हणजे इथे मी वेस्ट घेतलेला आहे, वेस्टचा चौथा भाग.
त्यानंतर इथे एक्स्ट्रा 1.5 इंचेस ॲड केलेला आहे डार्ट्समध्ये जाणार म्हणून आणि 2 इंचेस मार्जिन. इथे छातीचा 14 भाग घेतलेला आहे आणि 2 इंचेस एक्स्ट्रा मार्जिन घेतलेली आहे. इथे मी 3.5 इंचेस गळा घेतलेला आहे आणि गळ्याची शोल्डर घेतलेला आहे 7 इंचेस. खाली आर्महोल घेतलेला आहे 7.5 इंचेस. नेकची लांबी घेतली आहे 3 इंचेस आणि असा शेप दिलेला आहे. इथे मी 1.25 इंचेसवर गोल शेप दिलेला आहे. त्यानंतर खाली 2 इंचेसवर मार्क करून हल्टरचा शेप आर्महोलला जोडलेला आहे. अशा प्रकारे आपला हल्टर नेकची फ्रंट बाजू तयार झालेली आहे. अतिशय सोपी पद्धत आहे. यावरूनच आपण बॅक साईडसुद्धा तयार करू शकतो. सेम बॅक साईड ठेवता येईल आपल्याला, परंतु इथे मी नवीन बॅक साईड तयार करते आहे. बॅक साईडसाठी मी फक्त आर्महोल पॉईंट जिथे जुळला तिथून चेस्ट पॉईंटवर असा एक शेप देऊन दिलेला आहे. बाकी पूर्ण खालचा भाग हा आपण बॅक पार्ट म्हणून वापरू शकतो.